प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 11 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आता काल या सगळ्यांनी ठरवलं होतं की कलाची झडती घ्यायची आणि या अद्वैतच्या पूर्ण खोलीची. काल न त्या सरोजताई फार अद्वा बोलल्या बाई या कलाला. आता नैनाने आगाऊपणा करत आधीच तो हार कलाच्या बॅगमध्ये टाकून दिला. नैना ते सगळं सारवासारव करते त्या कलाच्या खोलीत जाऊन आणि पुन्हा साळसुदासारखी इकडे येऊन बसते. आता हे सगळे पोहोचलेत अद्वैतच्या खोलीत. अद्वैत आता त्याच्या आईला दाखवतो, हा कप्पा माझा, इथे हार होता. मग दुसरा एक कप्पा बघितला जातो. आता त्या विचारतात, सरोज हा कप्पा कोणाचा आहे? मग ही कला म्हणते, तो कप्पा माझा आहे. मग आता या सरोजला फार राग येतो. त्या म्हणतात की तुझ्याशी बोलते का मी माझ्या मुलाशी बोलते, तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस? अद्वैत, माझा हिच्यावर काडीचा विश्वास नाही, आपण दोघं मिळून शोधूयात. आता आबा म्हणतात, हे बघ सुनबाई, तू काही काळजी करू नको, तू कुठेतरी ठेवला असशील इथे तिथे, मी इकडे बघतो, तुम्ही सगळेजण तिकडे बघा. आता हे सगळेचे सगळे लागले बाबा तो हार शोधायला, पण तो हार काही सापडेना. आणि आता या सरोजने कलाचं बॅग काढली आहे बरं का, सगळी उचक वचक करायला. कला टेन्शन मध्ये, आता कसं होईल काय होईल, त्यापेक्षा जास्ती तिची आईच टेन्शन मध्ये. आता ते शोधाशोध करता करता कलाच्या बॅग मध्येच तो हार सापडला एकदाचा, आणि तो नेमका सरोजलाच सापडला. आता सरोज मोठ्याने ओरडते, वा कला, खरे सापडला बरं का तुझ्या बॅगेमध्ये हार. बरं, आता प्रेक्षकांनो तो हार सापडला, पण दुसऱ्या दिवशी त्याचा काही आवाज नाही पुन्हा, आणि नावगाव पण कोणी काढलं नाही. आता बघा, ही सरोज तो हार अद्वैतच्या समोर अशी धरते. मग कलाला तर आता टेन्शनच आलंय, तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आता सरोज कलाला बोलायचा एक चान्स देखील सोडत नाही. हा सगळा नैनाचा उपद्व्याप, पण हे सगळं समोर येईलच हळूहळू. काय ना प्रेक्षकांनो, मालिका खूपच स्लो दाखवतात. आता त्या सरोजने हार दाखवलाय, पण ती अद्वैतवर ओरडते आणि म्हणते, तुझा जर अजूनही हिच्यावर विश्वास असेल ना, तर मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये, असं म्हणून तो हार अद्वैतच्या हातात देते आणि सगळेच जण एक एक करून तिथून निघून जातात. पण आता अद्वैतने मात्र कलावर विश्वास दाखवत तिचा विश्वास पुन्हा एकदा जिंकलाय. अद्वैत कला दोघी नुसते एकमेकांकडे बघतात आणि हा सीन त्यांनी इथेच संपवला. आता इकडे ही रोहिणी गेलीये त्या सरोजचे कान भरायला. सरोजला म्हणते, बघ बघ अद्वैत कसा त्या कलाच्या पुढे पुढे करतो, तिच्या बॅगेत सापडला ना तो हार, अद्वैत काहीच बोलला नाही तिला. मग आता सरोज म्हणते, ए रोहिणी बडबड नको करूस, मी होते ना तिथे, तुला अजून माझे कान भरून काय सिद्ध करायचंय? रोहिणी म्हणते, अगं माझं ऐकून तर घे. पण आता सरोज निघून जाते तिथून दुसऱ्या खोलीत. आता ही रोहिणी तिच्या मागे मागे करते आणि म्हणते, अगस काय करते सरोज वहिनी, माझं ऐकून तरी घे ना, मला काय सांगायचंय ते तर समजून घे. अगं तू आणि तुझे अनुभव बघ ना, म्हणजे आम्हाला सगळ्यांना काही कळलंच नाही, पण तुला बरोबर कळलं ग, तू एकटी डोळस निघालीस. तिच्या हार कपाटातच सापडला बघ. सॉरी, म्हणजे हार तिच्याच कपाटात सापडला असं ती म्हणते. आता रोहिणी म्हणते, वहिनी तू तर पक्की खेळाडू निघालीस ग. आता ही सरोज म्हणते, मी आहेच पक्की खेळाडू. आधी उंट, प्यादी, हत्ती, घोडे हे सगळे नाचवायचे आणि मग राणी बाहेर काढायची असते. रोहिणी म्हणते, एवढ्यावर कुठे समाधान मांडणारेस तू वहिनी, तुला काहीतरी करायचंय. तुला मला नसेल सांगायचं तर नको सांगू, पण तुला जे करायचं ते कर, मी तुझ्या बरोबर आहे कायम. सरोज म्हणते, त्या कलाचा जास्तीच प्रभाव पडायला लागलाय आपल्या घरावर, पण फक्त आता मला त्या कलाला आपल्या अद्वैत पासून लांब ठेवायचंय. रोहिणी म्हणते, वा वा वहिनी. रोहिणी आता मनात विचार करते, वा वहिनी तर मस्त चालतीये. आता या कलाखरेचा उरला सुरला गेम सुद्धा आता नष्ट होणार आहे लवकरच. रोहिणी मनातल्या मनात असा विचार करते आणि तिथून निघून जाते. आता या कलाला बिचारीला आलेलं असतं टेन्शन, तिला गिल्ट आलेलं असतं की तिच्या बॅग मध्ये कसं काय हार सापडला. आणि आता या सरोजबाई तिला मारणार असतात, तो सीन तिला सारखा सारखा आठवतो. तेवढ्यात अद्वैत येतो खोलीमध्ये. आता कला म्हणते, ऐक ना रे चांदेकर, हे रे माझ्या बॅग मध्ये हार सापडला, पण मी चोरी केली नाहीये रे. आता अद्वैत म्हणतो, माझा विश्वास आहे तुझ्यावर, नको काळजी करूस. आता लगेच कला त्याचे गालगुच्चे घेते. अद्वैत म्हणतो, एडीएस का ग, तू काय करतेस? कला म्हणते, अरे सॉरी, मी तुझ्याशी सरळ वागायचा प्रयत्न करत होते. आता लगेच अद्वैत म्हणतो, तू आजपर्यंत कधी माझ्याशी सरळ वागली आहेस का? आणि हे काय चाललंय, तू काय नाटक करतेस? कला म्हणते, अरे मी काही नाटक नाही केलं रे. मग अद्वैत म्हणतो, मग तुझ्या आईच्या नाटकात तू सामील होतीस का? कला म्हणते, नाही रे नाही, मला कळलं पण नाही, माझी आई येती, ते तर नाटक चालू असता असता हळूहळू लक्षात आलं. अद्वैत म्हणतो, अरे पण काय गरज होती तुझ्या आईला हे सगळं करायची? कला म्हणते, अरे आपल्यासाठी केलं रे तिने चांदेकर. अद्वैत म्हणतो, मला त्यांच्या हेतूविषयी शंका नाहीयेच मुळी, पण हा सगळा मूर्खपणा तुझा आहे, तू कशाला त्यांची साथ दिलीस?
कला म्हणते तुला कळलं असतं तर तू काय केलं असतं. आता अद्वैत म्हणतो माझ्याकडे एवढा टाइमपास करायला वेळ नाहीये, मला काही समजलं नाही. मग कला म्हणते तू पण त्या सिच्युएशनची मजा घेतलीस ना, आणि डिरेक्टली तू सगळ्यांना सांगितलं असतं, तुला कळलं असतं तर, आणि उगाच भांडला असता. आता अद्वैत म्हणतो काही पण काय बोलतेस. कला म्हणते तुला ना मजाच घेता येत नाही आयुष्याची, हे कबूल कर. अरे चांदेकर, मायेचा फरक आहे रे आणि बघण्याच्या दृष्टिकोनात. आता अद्वैत म्हणतो नाही ग नाही, बुद्धिमत्तेचा फरक आहे. तुझी बुद्धिमत्ता कुठे, माझी बुद्धिमत्ता कुठे. तू ना चांदेकर खूप बालिश आहेस. अद्वैत म्हणतो मी बालिश नाहीये, तूच बालिश आहेस. आता कला म्हणते तुला आठवतं का रे, आपल्याला शाळेत असताना एक कविता होती, चांदोबा चांदोबा भागलास का, घराच्या भिंतीमागे लपलास का, आठवतं का तुला. हा बघ बघ आठवलं तुला. अद्वैत म्हणतो म्हणजेच माझा चांदोबा, असं ती मनात म्हणते बरं का, आणि विचार करते या चांदेकरवर माझं प्रेम वगैरे आहे की नाही माहित नाही मला, पण मला आता ह्याच्यासोबत आणि याच्या सहवासात आता मजा यायला लागली. हा नसला ना की मला करमत नाही, असा विचार कला मनातल्या मनात करायला लागते. आणि अद्वैत आतापर्यंत झोपी पण जातो. छान दाखवलाय आजचा भाग त्यांनी. तर आता कला अद्वैतने तिच्यावर विश्वास दाखवल्यामुळे खास त्याची वेगळी वेगळी ट्रीटमेंट करायला लागली आहे. म्हणजे आता ती अद्वैतची खास काळजी घ्यायला लागली आहे. पहाट झालेली दाखवली त्यांनी. आणि आता कला अद्वैतसाठी छान कांदे पोहे करते आणि सगळी तयारी पटापट करते. पेपर पण आलेला असतो. कला अशी मस्त सगळीकडे भिंगरी सारखी पळतीये. आजोबा उठतात तेव्हा आजोबांना म्हणते गुड मॉर्निंग आजोबा, चहा आणते तुमच्यासाठी. आजोबा तिथेच बसलेत टेबलवर. कलाने घरातली सगळी कामं व्यवस्थित आटोपून घेतली आहे. अद्वैत आलाय खाली नाश्ता करायला. मग कला त्यालाही गुड मॉर्निंग करते आणि आता अद्वैतचा नाश्ता पटापट तयार करते. अद्वैत विचार करतो बापरे, थंडी खूपच वाढली आहे. एकतर आधी सकाळी उठायचं जीवावर येतं, कॉफी हवी कडक कडक, त्याशिवाय माझी झोप जाणार नाही. आता म्हणायच्या आत अगदी म्हणजे कलाने कॉफी सुद्धा अद्वैतच्या टेबलवर तयार ठेवली आहे. आता अद्वैत विचार करतो बापरे, आज सूर्य काय पश्चिमेला उगवलाय का, नाही म्हणजे आज हिला काय झालंय कलाला. काही न म्हणता डायरेक्ट ही कॉफी घेऊन सुद्धा आली. आता कला बुरुबुरु बुरुबुरु काम करते. अद्वैत समोर एक एक गोष्टी टेकवतीये आणि आता त्याला पोहे बिहे काय वाढते. आता अद्वैतला असा विचार येतो मनामध्ये की पोह्यासोबत लिंबू असतं तर छान झालं असतं. मग कलाने एका क्षणाचा विचार न करता लगेच त्याच्यासमोर लिंबू पण आणून टाकलाय. आणि आता तिची आई आली आहे तेव्हा तिच्या आईला म्हणते गुड मॉर्निंग आई, चल ये बस बस नाश्त्याला बस ना इथे. अंजूला बटाट्या वड्याची तयारी पण करायला सांगितली आहे तिने. म्हणजे असं पटापट पटापट कामं करते ती. आता ह्या कलाच्या आई तिथे बसतात आणि अद्वैतला म्हणतात अद्वैतराव खावा की पोहे, थंड होतील ना ते. कलाने आता पोह्यासोबत पटकन लिंबू पण दिलंय अद्वैतला. ती विचार करते याला लिंबू आवडतं पोह्यासोबत, नाही तर ओरडायचा खरे लिंबू दे. आता तो मनात विचारच करत असतो पोह्यासोबत लिंबू असलं तर बरं झालं असतं. तेवढ्यात त्याच्या ताटात लिंबू पण आलंय आणि आता मात्र अद्वैतला हे जास्ती झालंय. अद्वैत विचार करतो बापरे, हिला काय झालंय आज, मी काही बोलायच्या आज सगळ्या वस्तू हजर आहेत. आता अद्वैत जरा मजा घेतो. तो आता आबांना विचारतो आबा मी आता मोठ्याने बोललो का, मला लिंबू हवंय म्हणून, नाही म्हणजे तुम्हाला ऐकू गेलं का. आबा म्हणतात नाही रे, तू तर कॉफी पित होता, तू काही लिंबू बिंबू म्हटला नाहीस. अद्वैत विचार करायला लागतो अरे देवा, मग हिला कसं कळलं माझ्या मनातलं. इकडे नैनाला पुन्हा एकदा त्या सौरभचा फोन आलाय धमकीचा. आता ही नैना त्याला सौरू सौरू करायला लागते. तो सौरभ म्हणतो तुला जेवढ्या वेळेला प्रेमाने सौरू सौरू करायचं ना ते कर, पण माझ्या पैशाची सोय कर. नैना म्हणते तुला दिली आहे ना मी ती अंगठी, ती 1.25 लाखाची कमीत कमी असणार आहे, तू जरा धीर धरणार आहेस का. सौरभ म्हणतो मला नाही धीर धरवत आहे, काही झालं तरी मला माझे पैसे हवेत म्हणजे हवेत. नैना म्हणते अरे थोडी तर मुदत दे मला. मग सौरभ म्हणतो मुदत हवी आहे का तुला, मग निवांत मुदत घे आणि बघ मी काय करतो ते. आता बघा प्रेक्षकांनो, नैना कशी उलट्या डोक्याने विचार करते. ती विचार करते शी काय वेळ आली आहे माझ्यावर, मी एवढी चांदेकरांची सून आहे आणि माझ्याकडे 5-10 लाख रुपये सुद्धा नाहीये, फुटकी कवडी पण नाहीये माझ्याकडे, काय वेळ आली आहे माझ्यावर. म्हणजे बघा ही जे उद्योग करतीये ते सगळे ही झाकतीये आणि आता हिच्यावर वेळ चुकीची आली आहे. हिच्याकडे ते म्हणजे तिचा एक्स बॉयफ्रेंड पैशाची मागणी करतोय आणि तिच्याकडे पैसे द्यायला नाही, या गोष्टीचं हिला जास्ती दुःख होत आहे. असो, आता इकडे कलाचा स्वयंपाक चालूच आहे. आता या सरोजबाई बसल्यात तिथे नाश्त्याला अद्वैत सोबत आणि आता बघा त्यांचं बिझनेस बोलणं होतं काहीतरी. सरोज मॅडम म्हणतात अरे अद्वैत, कोकणामध्ये दिवे आगारमध्ये नाईक म्हणून आहेत, त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यांच्या लग्नाचे सगळे दागिने आपल्याला बनवायचे आणि ते कॉन्ट्रॅक्टच मिळालंय बघ आपल्याला. अद्वैत म्हणतो वा आई मस्तच. आता हे आजोबा म्हणतात नाईक म्हणजे कोल्हापूरचे आमदार आहे, त्यांचे नातेवाईक आहे का ते. मग आता ह्या सरोजताई म्हणतात हो आबा बरोबर आहे तुमचं,
त्यांचे चुलत भाऊ आहेत हे, त्यांनीच आपल्याला कॉन्ट्रॅक्ट दिलाय. आबा म्हणतात छान छान, सकाळी सकाळी उत्तम बातमी दिलीस. रोहिणीचं पण बारीक लक्ष आहे या सगळ्याकडे. आता सरोज म्हणते हे बघ, आपल्याला ना सगळ्या गोष्टीचा अगदी बारकाईने विचार करायचा आहे अद्वैत, आणि काय आहे ना, खूप मोठी ऑर्डर आहे आणि डील सुद्धा. हे बघ अद्वैत, वर वधू या सगळ्यांचे दागिने तर आपल्याला बनवायचेच आहेत, पण आता त्यांना गिफ्टसाठी सुद्धा बरेच दागिने द्यायचे आहेत. त्यामुळे आपल्याला खूप बारकाईने या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. त्यामुळे जरा लॉंग टर्म विचार कर हं तू. अद्वैत म्हणतो बरं आई, काही हरकत नाहीये. आपण ना या कलेक्शनला एक छान युनिक नाव द्यायला हवं, म्हणजे वेगळ्या नावामुळे या डिझाईन्सला सुद्धा वेगळी ओळख मिळेल, आणि नावामुळे काय होतं की प्रोडक्टची गॅरंटी वाढते आणि डिमांड सुद्धा वाढते. हे दागिने लोक आपल्याकडे वैभव आहे असं म्हणून जपतील आणि आपल्याकडे वारंवार दागिने खरेदी करायला पण येतील. म्हणजे बघ ना, हे राजवैभव आहे असं लोकांना वाटायला लागेल. काय वाटतं चांदेकर तुला? मग अद्वैत म्हणतो छान आयडिया आहे तुझी. कला म्हणते म्हणूनच मला वाटते की राजवैभव नाव असायला हवं. अद्वैतला ते नाव प्रचंड आवडलंय आणि तो म्हणतो परफेक्ट आणि अंडरस्टँडिंग. कला, आपण आजच रजिस्टर करतो हे नाव. चल मग येतो मी. आता अद्वैतला खूपच आवडली ही कल्पना. सरोज ते ऐकते आणि मग अद्वैतला म्हणते हे बघ, आपल्याकडे वेळ नाहीये अद्वैत, आपल्याला लवकरात लवकर सगळी कामं करायची आहेत. अद्वैत म्हणतो मी सगळं प्रेझेंटेशन रेडी करतो आणि आपली डिझाईन्स एक्सक्लुझिव्ह असतील ह्याची मी व्यवस्थित काळजी घेतो. आता ही सरोज म्हणते वा मस्त. आता ती मनात विचार करते अद्वैत आता पूर्णपणे बिझी होणार आहे. ते लग्न, ते कलेक्शन लॉन्च करणं, या सगळ्यामुळे अद्वैतला हिच्यासाठी वेळच मिळणार नाही. आता ही खरे आणि तिची फॅमिली या सगळ्यातून हा जरा वेगळीकडे लक्ष देईल. आता सरोज असा मनात विचार करते. पण आता अद्वैत जाता जाता कलाला म्हणतो हे बघ, मी तुला डिझाईनच्या कामात मदत करेल. ऑफिसला जाताना तू पटकन रेडी राहा आणि क्लायंट सोबत काय काय टायअप करायचंय काय नाही ते आपण ठरवूयात. चल निघतो मी. आता तो कलाला हे सगळं सांगून जातो. अद्वैत असं बोलून तिथून निघून जातो. पण आता बघा, सरोज विचार करते या अद्वैतला मी तिच्यापासून लांब करतेय आणि हा तिच्यासोबतच डिझाईन बनवायचा प्रयत्न करतोय. नाही, मला ह्याला तिच्यापासून लांब ठेवावंच लागेल. आता बघूयात सरोजची आयडिया वर्क करेल की कला अद्वैतला अजून सोबत काम करण्याची संधी मिळेल. छानच दाखवलाय त्यांनी भाग. पण पुढच्या भागात आपण बघतोय कला खूप बिझी असते आणि सरोजला वाटतं कला बिझी आहे, अद्वैत बिझी आहे, त्यामुळे आता ह्यांना एकमेकांशी बोलायला पण वेळ मिळणार नाही. पण आता अद्वैतला मात्र करमत नसतं. तो कलाला म्हणत असतो थांब ना खरे, अगं कुठे चालली आहेस? पण आता कला बिझी असल्यामुळे त्याला कसं तरीच होतं. आता अद्वैत कलासोबत वेळ काढायला कसा वेळ काढेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. बघत रहा लक्ष्मीच्या पावलांनी. कसा वाटला आजचा भाग कळवा आणि ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.